किती टाईप? दोन. कोणते कोणते? स्टॅटिक, डायनामिक. स्टॅटिक म्हणजे काय? स्टेशनरी. आणि डायनामिक म्हणजे काय? इन मोशन. बरोबर. म्हणजे जर एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे, कार, आणि कारवर येणाऱ्या फोर्सेसचा मी स्टडी केला, व्हॉट आय विल कॉल इट ॲज डायनामिक्स. अँड इफ देर इज अ ब्रिज, ओव्हर ब्रिज, आणि या ब्रिजवर येणाऱ्या फोर्सेसचा मी स्टडी केला, व्हॉट आय शुड कॉल इट ॲज स्टॅटिक्स. बरोबर. सो स्टॅटिक्स आणि डायनामिक्स मेन दोन टाईप. कुणाचे? मेकॅनिक्स. मेकॅनिक्सचे दोन टाईप. स्टॅटिकला परत फर्दर टाईप्स नाहीत. डायनामिक्सला दोन टाईप्स आहेत. कोणते कोणते? कायनेमॅटिक आणि कायनेटिक. कायनेमॅटिक कशाला म्हणायचं? व्हेनेवर द फोर्सेस आर नॉट कन्सिडर्ड. फोर्सेस नॉट कन्सिडर्ड, causes and effects of forces are not considered, but forces are considered. That is kinematics. And kinetics, causes and effects are considered. Everything is considered. Forces, their causes, their effects. बरोबर. यांना म्हणायचं कायनेटिक्स. कायनेटिक्स. आणि कॉजेस इफेक्ट्स कन्सिडर नाही करायचे, कायनेमॅटिक्स. याच्यासोबत आपण बघितलं होतं की फिजिक्सचे ब्रॉडर टाइप्स किती पडतात. मग फिजिक्स हा एक खूप मोठा सब्जेक्ट आहे आणि याला वेगवेगळ्या स्ट्रीम्स, फील्ड्स मध्ये आपण डिवाइड केलंय. त्यातली पहिली फील्ड कोणती होती? मेकॅनिक्स. दुसरी फील्ड कोणती आहे जी आता स्टडी करायची आहे? इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिक करंट. सो आता हेडिंग द्यायची आहे इलेक्ट्रिसिटी. हेडिंग काय द्यायची आहे? इलेक्ट्रिसिटी. आणि मग आता इलेक्ट्रिसिटी बद्दल आपण लर्न करूया. सांगा बरं, काय माहिती आहे तुम्हाला इलेक्ट्रिसिटी म्हणजे? व्हॉट डू यू नो अबाउट इलेक्ट्रिसिटी? न्यू कमर्स पैकी कोणी सांगू शकेल? इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिक करंट, चार्जेस वगैरे काहीतरी. इलेक्ट्रिक मोटर, इट रन्स ऑन द इलेक्ट्रिक करंट, आणि याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असतं. ठीक आहे. अजून कोणी सांगू शकेल? करंट कशाला म्हणायचं? फ्लो ऑफ करंट कसं म्हणता येईल? करंट इज द फ्लो ऑफ करंट कसं होईल? नाही. मग करंट कधी म्हणणार आपण? फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय रे? इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय? नाही. इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, पॉझिट्रॉन्स, कोण आहे ते? कोण आहे ते? मार्वलची सिरीज आहेत का? मार्वलच्या का डिझनेच्या? चला थोडस लक्षात घेऊ. आपण जाणार आहेत ऍटॉमिक लेवलला. कुठे जाणार आहेत? ऍटॉमिक लेवल. ऍटॉमिक लेवल म्हणजे ऍटम काय आहे? ऍटम इज द स्मॉलेस्ट एलिमेंट पार्ट ऑफ द मॅटर. म्हणजे मी कोणताही एक मेटल घेतला, समजा मी आयर्न घेतला, बरोबर, तर आयर्न हा मटेरियल आहे, लोखंड, ज्याचा बेंच बनलेला आहे तुमचा, बरोबर. लोखंडाचा बेंच बनलाय ना, त्याच्यावर लाकडाची फळी टाकली आहे. सो हा जो लोखंड आहे याला आपण म्हणतो मटेरियल, बरोबर. आणि या मटेरियलचा सगळ्यात छोटा एलिमेंट म्हणजे कोण? ऍटम. आणि हा ऍटम कशाचा बनलेला असतो? मग ऍटम मध्ये काही सब पार्ट्स असतात, हो की नाही. मग ऍटम सगळ्यात सुरुवातीला कुठून बनलेला असतो? ऍटमच्या सेंटरला असतो पॉझिटिव्ह न्यूक्लियस. कोण असतो? पॉझिटिव्ह न्यूक्लियस. लक्षात येत आहे? आणि या ऍटमच्या भोवती काय असतात रे? इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्ह करत असतात. सो या ऍटमच्या भोवती काय असतात? शेल्स. ऍटमच्या भोवती काय असतात? शेल्स. शेल्स किंवा तुम्ही त्याला काय म्हणता दुसऱ्या शब्दात? ऑर्बिट्स. व्हॉट डू यू कॉल इट ॲज? ऑर्बिट्स. हा कोण आहे? फर्स्ट ऑर्बिट. हा कोण आहे? सेकंड ऑर्बिट. त्याच्या पुढे थर्ड, त्याच्या पुढे फोर्थ, असे ऑर्बिट वाढत जातात डिपेंडिंग अपॉन हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स इट हॅज, बरोबर.
डिपेंडिंग अपॉन हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स इट हॅज. ऍटम्स हॅव डिफरंट नंबर ऑफ ऑर्बिट्स. मग पहिला जो ऑर्बिट आहे, या पहिल्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात रे? 2. हे सगळं तुम्ही शिकलेत बरं का, इथे नाही. 9, 10, 8, 9, 10 मध्ये शिकलोय आपण हे सगळं, फक्त रिव्हिजन करतोय. येस. सो पहिल्या ऍटम मध्ये किती इलेक्ट्रॉन्स? 2. किती? 2. मग ते 2 कुठे दाखवायचे? कुठेही दाखवा. ऑपोजिट एंड्सला. इथे इथे दाखवा, इथे इथे दाखवा, इथे 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 कुठेही दाखवा. ऑपोजिट एंड्सला फक्त दाखवायचे. येस. मग जर एखादा ऍटम ज्याच्यामध्ये पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि ते म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये जागा किती आहे? 2 ची. आहेत किती? 2. म्हणजे याला म्हणायचं, याचं ऑक्टेट. याचं ऑक्टेट काय आहे? कंप्लीट आहे. ऑक्टेट काय आहे? कंप्लीट. जर 2 ची जागा आहे आणि 2 जागा भरलेल्या आहेत, म्हणजे कोणी फ्री आहे का रे? नाही. मग याच्यात फ्री इलेक्ट्रॉन किती झाले? 0. फ्री इलेक्ट्रॉन किती झाले? 0. कोणता आयटम आहे रे हा ज्यात 2 इलेक्ट्रॉन असतात? हेलियम. माहितीये? सांगा. एक आयटम वाला कोण? हायड्रोजन. दुसरा हेलियम. तिसरा हेली बेब क न ओ प नी. बस झाले 10. मग पुढचे 10 ना, मग, अल, सी, पस, कल, अर, क, का. माहितीये का काही? नाही. तुम्ही कसं लक्षात ठेवता याला? पाठ केलेत सगळे? कसे पाठ केलेत सांग? हा. अजून कोणी पुढचे? हा. अरे देवा, माझ्या पुढे गेला तू. बस झालं. सो मिनिमम 20 आहेत. हा सांग. व्हेरी गुड. थांब थांब थांब, ब्रेक. किती आहेत पाठ? 50? 30? आपल्याला 20 ची गरज पडते. 20च्या वरचे जनरली लागत नाही. ठीक आहे. तर 20 पाठ करण्यासाठी माझ्याकडे एक छोटीशी ट्रिक आहे. ती कोणती आहे? तीही आहे. काय त्याला वाचायचं? एकदम मराठीमध्ये त्याला लिहून घ्यायचं. मराठीमध्ये वाचायचं याला. बरोबर? सांगा काय हा? ह, हे, ली, बे, ब, क, न, ओ, फ, नी. काय? ह, हे, ली, बे, ब, क, न, ओ, फ, नी. झाले 10. पुढचे 10. ना, मग, अल, सी, पस, कल, अर, क, का. पुढचे 10. ठीक आहे. ही माझी ट्रिक आहे. तुम्ही तुमच्या ट्रिकनी पण सगळे नावं लक्षात ठेवू शकता. पण तुमच्या ट्रिकमध्ये गोंधळ कुठे होऊ शकतो? सिम्बॉल मध्ये. माझ्या ट्रिकमध्ये काय? मी सिम्बॉलच वाचलाय. तो ह्याच्यात शक्यतो गोंधळ व्हायचा प्रश्न येत नाही. मग विचार करा की जर माझ्याकडे हेलियम ऍटम आहे तर किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्यात? 2. मग 2 इलेक्ट्रॉन कुठे असणार? ऑब्व्हियस आहे, पहिल्या शेलमध्ये 2 असणार, पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 असणार. याचा ऑक्टेट काय झाला? कंप्लीट. म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन नाहीये. आयडिया क्लिअर होतीये? येस. आता याच्याऐवजी माझ्याकडे तिसरा आयटम आहे. कोण आहे तिसरा आयटम? लिथियम. बरोबर. मग लिथियम कडे किती आयटम आहेत रे? 3 इलेक्ट्रॉन आहेत. मग 3 पैकी पहिले 2 कुठे टाकणार मी? पहिल्या ऑर्बिटमध्ये. म्हणजे पहिल्या 2 जागा भरून टाकणार. आणि मग तिसरा कुठे जाणार? दुसऱ्या ऑर्बिटमध्ये. मग तो येणार इथे. आता दुसऱ्याच्या मध्ये जागा कितीची आहे? 8. दुसऱ्या ऑर्बिटमध्ये किती बसतात? 8. 8 पैकी किती भरलेत? 1. 8 पैकी किती भरलेत? 1. म्हणजे हा एकटा ऑक्टेट कंप्लीट करू शकतो का? नाही. म्हणजे मग काय झालं? हा फ्री झाला. हा काय झाला? फ्री. लक्षात येतंय? मग जर मी लिथियम मधून करंट पास केला तर तो ह्या इलेक्ट्रॉननी लिथियमच्या बाहेर निघून जाईल. गोष्ट लक्षात येतेय? जर
मी हेलियम घेतला तर हेलियम हू विल कॅरी द करंट? फ्री इलेक्ट्रॉन्स विल कॅरी द करंट. बाउंडेड इलेक्ट्रॉन्स विल नॉट कॅरी द करंट. म्हणून जर मला करंट कॅरी करायचा आहे तर माझ्याकडे काय पाहिजेत? फ्री इलेक्ट्रॉन. फ्री इलेक्ट्रॉन कधी असतील? जेव्हा ऑक्टेट कंप्लीट नसेल तेव्हा. ऑक्टेट कंप्लीट म्हणजे काय? जो तो रिस्पेक्टिव्ह तुमचा ऑर्बिट आहे त्याच्यात नंबर ऑफ आयटम, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जेवढे पाहिजेत तेवढे भरलेले पाहिजे. येस. मग बेरिलियम कडे किती आहेत? 4. म्हणजे किती फ्री इलेक्ट्रॉन? मग करंट कॅरी करणार का? हो. बोरॉन किती इलेक्ट्रॉन? 3. फ्री वाले हा, टोटल 5 आहेत, पण 2 पहिल्यामध्ये गेले, पहिला कंप्लीट झाला. 3 गेले दुसऱ्यामध्ये, तो फ्री आहे. कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन इथपर्यंत सगळे बरोबर. पण निऑन पर्यंत जेव्हा मी जातोय तेव्हा काय होतंय? मग आता निऑन कडे किती इलेक्ट्रॉन? 10. 10 पैकी 2 कुठे टाकणार? पहिल्या. 8 कुठे टाकणार? दुसऱ्या. आता 8 टाकले म्हणजे काय झालं? ऑक्टेट कंप्लीट झालं. म्हणजे मग निऑन कडे फ्री इलेक्ट्रॉन आहे का? मग तो करंट कॅरी करेल का? विषय संपला. गोष्ट लक्षात येते? मग इलेक्ट्रॉन म्हणजे काय असतो? इलेक्ट्रॉन म्हणजे एक निगेटिव्हली चार्ज पार्टिकल असतो. इलेक्ट्रॉन काय असतो? निगेटिव्हली चार्ज पार्टिकल. हा कुठे प्रेझेंट असतो? हा प्रत्येक ऍटम मध्ये प्रेझेंट असतो. कुठे असतो तो? ऑर्बिट्स मध्ये. ऑर्बिट कुठे असतात? न्यूक्लियसच्या भोवती. न्यूक्लियस कोण असतो? पॉझिटिव्हली चार्ज सेंट्रल मास. न्यूक्लियस काय? पॉझिटिव्हली चार्ज सेंट्रल मास. समजलंय? यांना आपण म्हणतो इलेक्ट्रॉन. त्यातले फ्री इलेक्ट्रॉन आणि बाउंडेड इलेक्ट्रॉन. कळलंय? मग आता आज जाऊ थोडस न्यूक्लियसमध्ये. मग न्यूक्लियसमध्ये काय असतात? न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. काय असतात? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आता नावच सांगतोय, इलेक्ट्रॉन म्हणजे कोणता चार्ज? निगेटिव्ह चार्ज. प्रोटॉन म्हणजे काय? पॉझिटिव्ह चार्ज. आणि न्यूट्रॉन नावच आहे न्यू, न्यूट्रल. न्यूट्रल म्हणजे नो चार्ज. न्यूट्रल म्हणजे काय? नो चार्ज. मग जेवढे इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती फिरत असतील एक्झॅक्टली तेवढेच प्रोटॉन त्याच्या न्यूक्लियसमध्ये असतात. मी नॉर्मल ॲटमची गोष्ट करतोय. बाकी त्याचे आयसोटोप्स, आयसोबार, आयसोमर वगैरे भरपूर गोष्टी तुम्ही डिटेलमध्ये शिकणार आहेत, केमिस्ट्रीमध्ये पण आणि फिजिक्समध्ये पण. सेम गोष्टी आपल्याला शिकायच्या. ठीक आहे? सो जेवढे इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत एक्झॅक्टली तेवढेच काय असतात? प्रोटॉन. इलेक्ट्रॉन कुठे फिरणार? न्यूक्लियसच्या भोवती. आणि प्रोटॉन कुठे असणार? न्यूक्लियसच्या मध्ये. द नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. मग न्यूट्रॉन्स किती असतात? न्यूट्रॉन सुद्धा तेवढेच असतात जेवढे प्रोटॉन. ठीक आहे? मग लक्षात घ्या, सध्या या दोनची आपण गोष्ट करू. निगेटिव्ह आयन्स म्हणजे कोण? इलेक्ट्रॉन्स. कुठे? आउटर शेल्स. आणि पॉझिटिव्ह आयन्स म्हणजे प्रोटॉन्स. कुठे? न्यूक्लियसच्या मध्ये. मग न्यूक्लियसच्या मध्ये जेवढे पॉझिटिव्ह तेवढेच बाहेर निगेटिव्ह. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकमेकांना काय करतील? कॅन्सल. आणि मग आपण ऍटमला काय म्हणणार? ऍटम कसा असतो? न्यूट्रल. ऍटम कसा असतो? न्यूट्रल. पण ऍटमच्या मध्ये न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्ह, न्यूक्लियसच्या बाजूला निगेटिव्ह. या दोघांचं एकमेकांना कॅन्सलेशन करून ऍटम ऍज अ होल काय असणार? न्यूट्रल. गोष्ट लक्षात आलीये? नक्की लक्षात आलीये? येस, नो? मग आता या इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रॉनला आपण इलेक्ट्रॉनच म्हणतो. आणि प्रोटॉनला आपण काय म्हणतो? प्रोटॉनला आपण म्हणतो चार्ज. प्रोटॉनला आपण काय म्हणतो? चार्ज. आणि इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रॉनच. आता खरं तर दोघांचा अर्थ एकच. दोघांचा अर्थ एकच. फक्त याची व्हॅल्यू निगेटिव्ह, याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह. दोघांचा चार्ज पण सेम असतो. सांगता येईल का रे किती असतो? यश सांगता येईल बेटा? चार्ज किती असतो?
प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन? किती असतो? 1.6 इंटू 10⁻⁻19. सी म्हणजे कुलम, चार्जचं युनिट. सी म्हणजे काय? कुलम, चार्जचं युनिट. दोघांची व्हॅल्यू एकच. इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू किती? -1.6 10⁻⁻19 आणि प्रोटॉनची व्हॅल्यू किती? +1.6 10⁻⁻19. लक्षात आली ही गोष्ट? दोघांचा चार्ज किती? सेम. डन? येस नो? मग आता करंट. मग करंट कोण कॅरी करणार? जो फ्री आहे. करंट कोण कॅरी करणार? जो फ्री आहे. मग फ्री कोण असतो? इलेक्ट्रॉन. म्हणजेच जर इलेक्ट्रॉन एखाद्या एलिमेंट मधून फ्लो झाला तर त्याला म्हणायचं करंट फ्लो झाला. त्याला काय म्हणायचं? करंट फ्लो झाला. मग आता सगळ्यात बेसिक डेफिनेशन कोणाची रे? करंटची. करंट म्हणजे काय? द फ्लो ऑफ चार्जेस. फ्लो ऑफ चार्जेस. चार्जेस म्हणा किंवा दुसऱ्या शब्दात काय म्हणा? इलेक्ट्रॉन्स. द फ्लो ऑफ चार्जेस और इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲज करंट. इज कॉल्ड ॲज करंट. लक्षात आलंय? करंट कधी म्हणायचं? जेव्हा चार्जेस फ्लो करतात किंवा जेव्हा इलेक्ट्रॉन्स फ्लो करतात त्याला काय म्हणायचं? करंट. लक्षात येतंय? मग विचार करू थोडासा. काय विचार करायचा? की आपल्याकडे एक बॅटरी आहे. बॅटरीचा सिम्बॉल थँक्यू. बॅटरीचा सिम्बॉल माहिती आहे ना? कसा असतो? दोन लाईन्स असतात. एक मोठी लाईन, एक थोडीशी छोटी लाईन, व्हर्टिकल लाईन्स दोन. या मोठ्या लाईनला काय म्हणायचं? पॉझिटिव्ह टर्मिनल. छोट्या लाईनला निगेटिव्ह टर्मिनल. बॅटरी आहे प्रत्येकाच्या घरी? येस आहे तुझ्याकडे? ओके, तुझ्याकडे आहे. प्रत्येकाच्या घरी बॅटरी आहे. बॅटरी म्हणून बॅटरी आहे का सेल म्हणून बॅटरी आहे? सेल म्हणून बॅटरी आहे. रिमोट मध्ये टाकतो आपण सेल्स, त्या काय आहेत? बॅटरीज. येस. कशा असतो सेल तो? असा असतो की नाही? मग सेलचा जो हा पार्ट आहे ज्याला आपण छोटीशी एक पुढे गुंडी आहे म्हणतो, हा कोण आहे? पॉझिटिव्ह. हा कोण असतो? पॉझिटिव्ह. आणि हा कोण असतो? निगेटिव्ह. कळतंय? तसंच सिम्बॉल काय आहे? मोठी लाईन म्हणजे पॉझिटिव्ह, छोटी लाईन म्हणजे निगेटिव्ह. आता जेव्हा मी या बॅटरी सोबत एक वायर जोडतोय, हा वायर आहे या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत. वायर म्हणजे कोणता? हा जो वायर चाललाय तो. हा जो वायर चालला ना, हा वायर आहे, हा वायर आहे. हे काय आहेत तुमचे? कंडक्टर्स आहेत. हे काय आहेत? कंडक्टर्स. काय काम करतात रे ते? या पिन मध्ये इथे करंट आहे. इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट कडून मोठ्या लाईन्स कडून करंट आलाय घरात. तो करंट या सॉकेट मध्ये आहे. सॉकेट मधून करंट या वायर मधून फॅन पर्यंत पोहोचतो. येस. मग या वायर मधून करंट पास होतोय म्हणजे काय फ्लो होत आहेत? इलेक्ट्रॉन्स फ्लो होत आहेत. काय फ्लो होत आहेत? इलेक्ट्रॉन्स. म्हणजे या वायर मध्ये इलेक्ट्रॉन असले पाहिजेत. कसे? फ्री इलेक्ट्रॉन्स असले पाहिजेत. मग हा कोणता आयटम आहे? जनरली वायर कोणत्या मटेरियलचं असतं? कॉपर असतं. कॉपरचा ऍटॉमिक नंबर सांगा. कॉपरचा ऍटॉमिक नंबर 29. येतो का? 29चं बायफर्गेशन करा मग. पहिल्या ह्याच्यात 2, दुसऱ्या ह्याच्यात 8, तिसऱ्या ह्याच्यात 8, 8 दुनी 16 आणि 2 18 आणि चौथ्या ह्याच्यात 16. 2 8 8 16 असंच असतं ना? आठवतं का काही? 2 8 8 16 32.
वगैरे असे असतात. तर पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यामध्ये 8, मग तिसऱ्यापर्यंत किती झाले? 18. याचा ऍटॉमिक नंबर 29. म्हणजे चौथ्यामध्ये किती शिल्लक राहणार? 18 गेले, किती शिल्लक राहिले? 11. 29 नंबर आहे ना, मग 29 मायनस 18 किती झाले? 11. हे 11 कुठे जाणार? थर्ड ऑर्बिट, फोर्थ ऑर्बिट मध्ये. मग हा कम्प्लीट होणार का? नाही होणार. म्हणजे किती इलेक्ट्रॉन फ्री झाले? 11. मग 11 इलेक्ट्रॉन जर फ्री असतील तर ते करंट कॅरी करणार. येस. तुम्ही कधी हेलियमचं वायर पाहिलं का? नाही. कधी निऑनचं वायर पाहिलं का? यांचे वायर नसणार. तुम्ही वायर कोणाचे बघणार? कॉपर. वायर बघणार ॲल्युमिनियम. त्याच्यानंतर टंगस्टन. असे काही मटेरियल ज्यांचे वायर तुम्ही बघता रेग्युलर मध्ये. येस. पण बाकी असे जे त्यांचे ऑक्टेट कम्प्लीट होतात, लाईक हेलियम, निऑन, या मटेरियलचे वायर अवेलेबल नसतात, कारण त्यांच्याकडे फ्री इलेक्ट्रॉन नाही आहेत, ते करंट कॅरी करणार. समजलाय करंट म्हणजे काय? व्हॉट इज करंट? द फ्लो ऑफ चार्जेस और इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय? करंट. फ्लो ऑफ चार्जेस और इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय? करंट. बरोबर. मग आता करंटची ही झाली डेफिनेशन. करंटचा फॉर्म्युला लिहू. करंटचं नोटेशन काय असतं? आय. करंटचं नोटेशन काय असतं? आय. फॉर्म्युला काय येणार? करंट म्हणजे चार्जेस. चार्जेस म्हणजे काय? क्यू. चार्जेस म्हणजे काय? क्यू. आणि किती वेळात पास झाले म्हणजे अपॉन टी. अपॉन टी. टी स्टँड्स फॉर टाइम. याला म्हणायचं करंट. आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी. किंवा प्रॉपर डेफिनेशन सांगायची या फॉर्म्युल्यानुसार तर काय? द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस. रेट म्हणजे अपॉन टाइम. रेट म्हणजे काय? अपॉन टाइम. किती वेळात किती इलेक्ट्रॉन पास होत आहेत याला म्हणायचं करंट. 2 सेकंदात 10 इलेक्ट्रॉन पास झाले म्हणजे करंट किती आहे? 5. 5 सेकंदात 20 इलेक्ट्रॉन पास झाले, 4. कळतंय? याचं युनिट काय रे करंटचं? करंटचं युनिट असतं अँपियर. कोणतं युनिट आहे रे? डिराइव्ड आहे का फंडामेंटल आहे? ऐसा कैसा चलेगा रे बाबा? तू सांग बेटा. नो रिव्हिजन. डिराइव्ड आहे. तू सांग बेटा. नाही माहित. डिराइव्ड आहे. आम्ही फंडामेंटल युनिट किती आहेत? 7. कोणते कोणते? लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, करंट. करंट आहे ना 5वा. 6वा कोण? अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आणि 7वा कोण? ल्युमिनस इंटेन्सिटी. हे 7 युनिट आहेत. हे शिकलोय आपण आतापर्यंत. युनिट अँड मेजरमेंट शिकलो. तो करंट काय आहे? फंडामेंटल क्वांटिटी. आणि त्याचं युनिट काय आहे? अँपियर. हे काय आहे? फंडामेंटल युनिट. 7च युनिट फंडामेंटल आहेत. हे 7 सोडून बाकी सगळे काय आहेत? डिराइव्ड. शिकलो ना आपण. कसं चालेल असं? 7 फंडामेंटल. कोणते कोणते? मीटर, किलोग्राम, मास, केल्विन, टेम्परेचर, अँपियर, करंट, मोल, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि कॅन्डेला, ल्युमिनस इंटेन्सिटी. 7 फंडामेंटल क्वांटिटीज, 7 फंडामेंटल. लक्षात राहतंय? राहील लक्षात सगळ्यांना? हे फक्त 7 काय? फंडामेंटल. बाकी जगातले सगळे युनिट काय? डिराइव्ड. तर हा कोण आहे? फंडामेंटल. करंटचं युनिट अँपियर. चार्जचं युनिट काय? कुलम.
चार्जचं युनिट काय? कुलम. आणि टाइमचं युनिट काय? सेकंड. मग टाइम कसा आहे? फंडामेंटल. आणि कुलम कसा आहे? डिराइव्ह. का? कारण फंडामेंटल नाहीये. जो फंडामेंटल नाही तो डिराइव्ह. फंडामेंटल 7च आहेत फक्त. लक्षात राहील हे. काय बोललो? व्हॉट इज करंट? द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस or electrons is called as electric current. It is denoted by capital I. Its formula is I is equal to Q upon T. Q म्हणजे charges आणि T म्हणजे time. Charges can be electron, negative or positive charges. कळलंय? दोघांची पण व्हॅल्यू किती? 1.6 10⁻⁻19 कुलम. इलेक्ट्रॉन असेल तर निगेटिव्ह, प्रोटॉन असेल तर पॉझिटिव्ह. निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही पण व्हॅल्यू आपण इथे लिहू. समजलं का रे नक्की इथपर्यंत? येस नो? मग आता या करंटच्या 2 डायरेक्शन आहेत. किती डायरेक्शन आहेत? 2. मग आपण आता लिहू इथे करंटच्या डायरेक्शन. कोणत्या कोणत्या 2 असतात? एक असते कन्व्हेन्शनल आणि दुसरी असते ऍक्च्युअल. एक काय असते? कन्व्हेन्शनल आणि दुसरी काय असते? ऍक्च्युअल. कन्व्हेन्शनल शब्द माहिती आहे तुम्हाला? काय असतो कन्व्हेन्शनल? जुना पुराणा. कन्व्हेन्शनल म्हणजे काय? ओल्ड, जुना, जो आज वापरत नाहीत तो काय? कन्व्हेन्शनल. आणि दुसरा कोण? ऍक्च्युअल. आता थोडासा फरक समजून घेऊ आपण. दोघांचा अर्थ एकच आहे, डेफिनेशन एकच आहे, अर्थ एकच आहे, सगळ्या गोष्टी सारख्या आहेत. फरक कुठे? ती गोष्ट लक्षात घ्यायची. मी म्हणतोय आधी कन्व्हेन्शनल. कन्व्हेन्शनल मध्ये काय म्हणतो आपण? कन्व्हेन्शनल मध्ये आपण म्हणतो की ही पॉझिटिव्ह आणि ही निगेटिव्ह साईड आहे बॅटरीची. हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह आहे. याच्याला मी काय जोडतो? एक रजिस्टर जोडतो. काय जोडतो? एक रजिस्टर. आता कन्व्हेन्शनल मध्ये काय म्हणतो तो? नीट लक्षात घ्या. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. काय? फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे करंट. नीट समजून घ्या. काय म्हणतोय तो? फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे करंट. आणि इट फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टुवर्ड्स निगेटिव्ह. काय बोलला तो? फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे करंट अँड इट फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. लक्षात येते गोष्ट? म्हणजे पॉझिटिव्ह कडून निघणार, रजिस्टर मध्ये जाणार, याच्या बाहेर निघणार आणि परत निगेटिव्ह मध्ये वापस जाणार. सो फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह कोण जातोय? करंट जातोय. ऍक्च्युअल कोण जातोय? इलेक्ट्रॉन. कुठून कुठे? पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे. बरोबर? आता थोडं डोकं लावू आपण. काय डोकं लावायचं रे? इथे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, इथे निगेटिव्ह टर्मिनल आहे. बरोबर? पॉझिटिव्ह टर्मिनल कडे काय असलं पाहिजे? पॉझिटिव्हिटी असली पाहिजे का निगेटिव्हिटी असली पाहिजे? काय असलं पाहिजे? पॉझिटिव्हिटी. पॉझिटिव्ह टर्मिनल कडे पॉझिटिव्ह चार्जेस पाहिजेत, निगेटिव्ह टर्मिनल कडे निगेटिव्ह चार्जेस पाहिजेत. साधं लॉजिक आहे की नाही? समजा मी याला म्हणतोय हा रेड आहे आणि हा ब्लू आहे. पॉझिटिव्ह म्हणजे काय? रेड. आणि निगेटिव्ह म्हणजे काय? ब्ल्यू. मग याच्याकडून जर मला बाहेर काही काढायचंय, त्याच्यातून बाहेर काय निघणार? रेड निघणार का ब्ल्यू निघणार? रेड निघणार. म्हणजे पॉझिटिव्ह मधून बाहेर काय निघालं पाहिजे? पॉझिटिव्ह मधून काय बाहेर निघालं पाहिजे? पॉझिटिव्ह चार्जेस. काय निघालं पाहिजे? पॉझिटिव्ह चार्जेस. काय निघालं पाहिजे? पॉझिटिव्ह चार्जेस. तुम्ही काय काढताय? तुम्ही काय बाहेर काढतायत? इलेक्ट्रॉन. इज दिस पॉसिबल? शक्य आहे का? पॉझिटिव्ह टर्मिनल मधून पॉझिटिव्ह चार्जेस बाहेर येतील. हाऊ इलेक्ट्रॉन विल फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल? नो, इलेक्ट्रॉन विल नॉट फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल. लक्षात आलं? म्हणजे ही जी डायरेक्शनल आहे ही चुकीची आहे, ही आपण वापरत नाही. जेव्हा सुरुवातीला त्यांनी सांगितलं, जेव्हा शोध लागला 1920 1925 वगैरे, त्या काळामध्ये खूप जास्त रिसर्च चालू होता आणि कोणत्या तरी एका सायंटिस्टने सांगितलं की हे मी असं असं सांगितलंय आणि हे बरोबर आहे, याचं हे प्रूफ आहे. लोकांनी ते मान्य केलं.
मग त्याच्यानंतर 2 वर्षांनी एक नवीन सायंटिस्ट आला, त्यांनी सांगितलं की हे यांनी सांगितलं होतं हे चुकीचं आहे. जसं मी सांगतोय की पॉझिटिव्ह मधून काय बाहेर निघलं पाहिजे, चार्जेस. इलेक्ट्रॉन कसे काढता तुम्ही, नाही, मग हे चुकीचं आहे, इट इज रॉंग. मग हे चुकीचं आहे, मी सांगतो ते बरोबर आहे. मग अशा पद्धतीनं सायन्समध्ये वेगवेगळ्या डेव्हलपमेंट होत गेल्या. त्या आजही चालू आहेत आणि असंख्य काळापर्यंत चालू राहतील. येस, लक्षात येतंय काय म्हणायचंय? मग पहिली गोष्ट काय चुकलं, द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे चुकलं. मग त्याच्याऐवजी काय वापरायला पाहिजे होतं, फ्लो ऑफ चार्जेस. मग इलेक्ट्रॉनच्या ऐवजी चार्ज शब्द वापरला की बरोबर झालं. पण हा वापरतोय का, नाही. हा काय म्हणतोय, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह इज कॉल्ड ॲज करंट, विच इज रॉंग. मग त्याला म्हणायला काय पाहिजे होतं, इलेक्ट्रॉनच्या ऐवजी चार्जेस म्हणायला पाहिजे होतं. मग पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, ओके. किंवा काय म्हणायला पाहिजे होतं, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज ओके बट फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असं म्हणायला पाहिजे. समजलंय? हा फरक आहे, ही चूक आहे त्यांची. म्हणून याला आपण वापरत नाही. म्हणून याला आपण नाव दिलं कन्व्हेन्शनल, जुना पुराणा, जो वापरात येत नाही तो. कळलं? मग याच्या ऑपोजिट कोण आहे रे बाबा, ऍक्च्युअल. मग ऍक्च्युअल साठी सर्किट काढू. ऍक्च्युअल साठी सर्किट काढायचं, काय दाखवायचं, सेम सर्किट. इथे पॉझिटिव्ह, इथे निगेटिव्ह. पॉझिटिव्ह मधून बाहेर काढायचं, निगेटिव्ह कडे जाऊ द्यायचं. पण इथे काय म्हणायचं, फ्लो ऑफ चार्जेस फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह म्हणजे करंट. समजलंय? फ्लो ऑफ चार्जेस फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह म्हणजे ऍक्च्युअल डायरेक्शन. खरी खरी डायरेक्शन कोणती आहे, ही. पॉझिटिव्ह मधून पॉझिटिव्ह चार्जेस बाहेर पडतील, फ्लो करतील आणि पुढे जातील. का जातील रे निगेटिव्ह कडे, का जातील निगेटिव्ह कडे? वैसे जाते बोल के जाते, कैसे जाते मेरे को क्या मालूम. तू सांग बेटा कसे जातात, का जात असतील. पॉझिटिव्ह चार्जेस goes towards negative charges. What is the reason? Because they will attract each other. अट्रॅक्शन कोणामध्ये असतं, एका पॉझिटिव्ह आणि एका निगेटिव्ह मध्ये असतं. येस नो, अट्रॅक्शन कोणामध्ये असतं, एका पॉझिटिव्ह आणि एका निगेटिव्ह म्हणजे कोणामध्ये, ऑपोजिट. अट्रॅक्शन कोणामध्ये असतं, ऑपोजिट्स मध्ये अट्रॅक्शन असतं. आयडिया क्लिअर होतीये? अट्रॅक्शन कोणामध्ये, ऑपोजिट्स मध्ये. सो पॉझिटिव्ह विल अट्रॅक्ट निगेटिव्ह, निगेटिव्ह विल अट्रॅक्ट पॉझिटिव्ह. म्हणून जो चार्ज तुमच्या पॉझिटिव्ह मधून बाहेर पडतोय तो कुठे जातोय, निगेटिव्ह कडे. कळलं? पण कन्व्हेन्शनल मध्ये चुकलं होतं. कन्व्हेन्शनल मध्ये सगळ्यात आधी तर काय म्हणला तो, की पॉझिटिव्ह मधून इलेक्ट्रॉन बाहेर पडतात. समजा ठीक आहे, मान्य केलं की पॉझिटिव्ह मधून काय बाहेर पडतात, इलेक्ट्रॉन. कुठे जातील रे ते, निगेटिव्ह कडे जातील का? इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन कडे जाईल का, नाही जाणार. सेम विल रिपेल, ऑपोजिट विल अट्रॅक्ट. कळतंय? आपल्याला दोन चार्जेस, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह, हे दोघं एकमेकांना काय करणार, अट्रॅक्ट करणार. हे दोघं एकमेकांना काय करणार, अट्रॅक्ट. कारण हे कसे आहेत, ऑपोजिट. याला आपण लिहू ऑपोजिट. आणि दुसरी गोष्ट, एक पॉझिटिव्ह आणि एक दुसरा पॉझिटिव्ह, हे दोघं एकमेकांना काय करणार, रिपेल करणार. काय करणार, रिपेल. का? कारण की हे दोघं कसे आहेत, सेम आहेत. किंवा एक निगेटिव्ह आणि एक निगेटिव्ह एकमेकांना काय करणार, रिपेल करणार. कारण काय, ते सेम आहे. सेम विल रिपेल अँड ऑपोजिट विल अट्रॅक्ट. ऑपोजिट विल अट्रॅक्ट
अँड सेम विल रिपेल. समजलंय? येस नो? नक्की कळतंय काय चालू आहे? काय चालू आहे? इलेक्ट्रिक करंट मध्ये किती पोर्शन असतात? दोन. एक असतो पॉझिटिव्ह, एक असतो निगेटिव्ह. एक निगेटिव्ह दुसऱ्या निगेटिव्हला काय करणार? एक निगेटिव्ह दुसऱ्या पॉझिटिव्हला काय करणार? अट्रॅक्ट करणार. आता विचार करा, याला सेम अज्युम करायचं मॅग्नेट सोबत. मॅग्नेट माहिती आहेत, आपण दोन मॅग्नेट घेऊया. दोन मॅग्नेट आहेत, बरोबर? या दोन मॅग्नेटचे हे पोल सारखे आहेत आणि हे पोल ऑपोजिट आहेत. कलर वेगळे आहेत ना, म्हणजे ऑपोजिट आहेत. येस? मॅग्नेटमध्ये किती पोल असतात? दोन. कोण कोण? नॉर्थ आणि साऊथ. बरोबर? नॉर्थ आणि साऊथ. जर मी हे दोन पोल सोबत आणतोय, म्हणजे हे कोणते दोन पोल आहेत? सेम. तर हे एकमेकांना अट्रॅक्ट करतील का रिपेल करतील? सो माझ्या हातात दोन थोडेसे स्ट्रॉंग मॅग्नेट आहेत. कसे आहेत? स्ट्रॉंग. आणि मी यांना जवळ आणतोय. काय होणार? हे मला बाहेर ढकलणार. हो की नाही? जेवढं मी जवळ आणायचा प्रयत्न करणार ते दूर ढकलणार. क्लिअर? आता मी एंड बदलतो. आता काय झालेत? एक साऊथ आहे आणि एक नॉर्थ आहे. यांना मी थोडस जवळ आणतोय, अट्रॅक्ट. थोडस जवळ आणतोय, अट्रॅक्ट. कळतंय? येस नो? यांना तर मी इथं ठेवलंय, पण तरी यांनी एकमेकांना अट्रॅक्ट केलं. कारण ऑपोजिट विल अट्रॅक्ट आणि सेम विल रिपेल. मग या दोन्हीमध्ये फोर्स लागतोय की नाही? काहीतरी दोन्हीमध्ये काय लागतोय? फोर्स. मग त्या फोर्सला आपण लिहूया. या फोर्सला काय म्हणायचं? फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन. काय म्हणायचं? फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन. समजलंय? हा रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी? फ्लो ऑफ चार्जेस. कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? फ्लो ऑफ चार्जेस साठी. जर माझ्याकडे एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह आहे, कोणता फोर्स येणार? एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह, अट्रॅक्शन. जर माझ्याकडे एक निगेटिव्ह आहे, दुसरा पण निगेटिव्ह आहे, कोणता फोर्स येणार? रिपल्शन. कोणता फोर्स येणार? रिपल्शन. कळतंय? येस नो? मग या फोर्सचं एक रिलेशन आहे, ते रिलेशन आपल्याला आता शिकायचं. काय रिलेशन शिकायचंय? बघूया. काय म्हणतोय रे तो? तो म्हणतोय फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन. हा जो असतो, हा फोर्स जो असतो, हा डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. हा काय असतो? डायरेक्टली प्रपोर्शनल. कुणाला? हा प्रपोर्शनल असतो चार्जेसला. Q1 आणि Q2 हे दोन चार्जेस आहेत. हे दोन काय आहेत? चार्जेस. जर मी म्हणतोय की फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, तर हे दोघं कसे पाहिजेत? एक प्लस क्यू, एक मायनस क्यू. मी जर रिपल्शन म्हणतोय तर कसा पाहिजे? एक प्लस आणि दुसरा पण प्लस, किंवा एक मायनस आणि दुसरा पण मायनस. क्लिअर? सो हा जो फोर्स आहे हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. कुणाला? Q1 आणि Q2 चार्जेसच्या मल्टिप्लिकेशन. प्रॉडक्ट ऑफ Q1 अँड Q2. आणि हाच जो फोर्स आहे हा इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. कुणाला? स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम म्हणजे काय? समजून घ्या. एक पॉझिटिव्ह चार्ज ठेवला, एक निगेटिव्ह चार्ज ठेवला. याला मी Q1 म्हणतोय, याला मी Q2 म्हणतोय.